आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, आपण सगळ्यांनी थंबनेल बघितलं असेल की नमो योजनेतून बाद किती तर 56 लाख शेतकरी. आता तुम्ही थंबनेल बघितलं आहे, ठीक आहे, परंतु यासाठी ऑफिशियल आपल्याला काहीतरी दाखवलं पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की ही खोटी बातमी आहे. मला अनेक मेसेज आले की खरं सत्य काय आहे, तर त्यांना सत्य सांगावं. आणि जे आपल्या महाराष्ट्रातील ऑफिशियल न्यूज चॅनल आहेत, कारण अनेक यूट्यूबला चुकीच्या बातम्यासुद्धा येतात. बघा, जेवढं सत्य दाखवण्याचा प्रयत्न होतो तेवढ्याच प्रमाणात सोशल मीडियामुळे सत्य हे भरकटण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जाते. त्यामुळे सत्य काय आहे बघा, हे ऑफिशियल आपलं पुढारी न्यूज आहे बघा. आणि पुढारी न्यूजची या ठिकाणी ही बातमी आहे, 56 लाख शेतकरी नमो योजनेतून बाद. आणि या ठिकाणी पुन्हा त्यांनी सांगितलं आहे की 2 हप्ते न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. आता नमो योजनेची जे काही 9वा हप्ता आहे तो अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आलेला नाही, अनेक शेतकऱ्यांच्या. हे बघा, या ठिकाणी त्यांची हेडलाईन बघा, 56 लाख शेतकरी नमो योजनेतून बाद, कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता. हे कोणत्या न्यूजची बातमी आहे तुम्हाला पुन्हा दाखवतो. हे बघा, पुढारी न्यूज, जे महाराष्ट्रामध्ये एकदम प्रचलित आणि विश्वसनीय न्यूज चॅनल आहे. हे बघा, पुन्हा बघा, कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता. हे बघा, आता ही खरी बातमी आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, हे नेमकं काय आहे तर खरं आहे. बघा, 1 वर्षासाठी शेतकऱ्यांना योजनेतून बाद ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या योजनेतून? नमो योजनेतून. जे आपल्याला 2-2 हजाराचे हप्ते भेटणार होते, ते हप्ते आता भेटणार नाहीत या शेतकऱ्यांना. जे सध्या जे काही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी योजना आहे, त्या योजनेमध्ये जर हे बसत असतील तर या योजनेमध्ये त्यांना हप्ते भेटणार नाही, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. हे बघा, आता ही लोकशाही न्यूज चॅनल आहे, हे सुद्धा महाराष्ट्रातील प्रचलित असं विश्वसनीय न्यूज चॅनल आहे. आणि ही बातमी 100% सत्य आहे. बघा, कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्यांना आता या ठिकाणी नमोचा निधी न देण्याचा निर्णय, हे शासनानं घेतलं या ठिकाणी निर्णय. ही कुणाची मनाची बातमी नाही. आता याच्यामध्ये काय सत्य आहे तर हे 100% सत्य बातमी आहे. हे कशामुळे निर्णय घेतला तर या ठिकाणी जे काही माहिती सांगितली जाते ती माहिती अशी आहे, जे प्रशासकीय अधिकारी त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी नमो योजना यासाठी जो लाभ दिला जातो आहे, प्लस जर या कर्जमाफीचाही लाभ त्यांना दिला तर या ठिकाणी शासनावर मोठ्या प्रमाणात भार येतो आहे. बघा, शासनावर लोड येतो आहे. आणि त्यामुळे यांनी निर्णय घेतला की कुठलाही एकच योजनेचा लाभ द्यायचा. मग आता किती दिवस भेटणार नाही तर जवळपास यांनी सांगितलं या ठिकाणी 1 वर्ष या ठिकाणी नमो योजनेचे हप्ते या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी, म्हणजे भेटणार कुणाला, ज्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही, कोणत्या? कर्जमाफी योजनेचा, त्यांना हे भेटणार आहेत नमो योजनेचे हप्ते. परंतु 1 वर्ष कुणाला भेटणार नाही. जे कर्जमाफी योजनेमध्ये शेतकरी बसत आहेत त्यांना मात्र नमो योजनेचे हप्ते भेटणार नाही, हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून. त्यामुळे एकतर्फी हे सांगितलं जातं की मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनाने, सरकारने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले. परंतु शासनाचा निर्णय आहे, त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की शासनावर लोड येत असल्याकारणानं हा निधी या पद्धतीनं वळवला आहे. आणि या पद्धतीनं जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आता नमोचा लाभ भेटणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी जी बातमी या ठिकाणी दाखवली झाली किंवा मी जे थंबनेल लावलं होतं, हे 100% सत्य बातमी आहे. याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही. सत्य बातमीच्या आधारे ऑफिशियलपणे तुम्हाला हे सांगण्यात यावं म्हणून मी या ठिकाणी हे स्क्रीनशॉट लावलेत आणि त्या अंतर्गत मी ही बातमी समजवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगतो, जे तुम्ही फॉर्म भरताय कर्जमाफी योजनेचा, तो एकदम चांगल्या पद्धतीनं आणि जागरूक होऊन भरा. आपले शेतकरी बांधव कष्टानं 1-1 रुपया कमवत असतात, कष्टानं या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवतात, आपलं कुटुंब, आपला संसार चालवतात. आणि या ठिकाणी जर चुकीचं क्लिक झालं किंवा अकाउंट नंबर वेगळा क्लिक देण्यात आला किंवा या ठिकाणी जे काही लोन तुम्ही घेतलं आहे त्या ठिकाणी जर रक्कम फक्त मुद्दलच या ठिकाणी भरण्यात आली
आणि तुमच्याकडून या ठिकाणी जे काही व्याजदर आहे ते जर नील होत नसेल, म्हणजे मला काय सांगायचं तुम्ही एकदा लक्षात घ्या. ज्यावेळेस मी एक व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या. KYC करताना काळजी घ्या. मला पुन्हा सांगायचं आहे, KYC खूपच महत्त्वाची आहे. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही या योजनेतून बाहेर पडाल किंवा जर तुमची 2 लाख रक्कम असेल आणि सध्या चुकून तुम्ही मुद्दलच या ठिकाणी जर फक्त क्लिक केली आणि जर एका क्लिकमुळं आपल्या शेतकरी बांधवांना नंतर स्वतःच्या अकाउंटमधून, स्वतःच्या खात्यामधून फक्त एका क्लिकच्या चुकीमुळे 1 लाख रुपये भरावे लागतील, हे लक्षात घ्या. मी याच्यावर पुन्हा व्हिडिओ घेऊन येत आहे. पुन्हा उद्या 2 दिवसात मी एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवतो आहे. परंतु मी पुन्हा सांगतो की KYC करताना आपल्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे, बाबा हो, ज्यावेळेस तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाल, विश्वसनीय माणूस निवडा. संपूर्ण माहिती स्वतःच्या डोळ्यानं बघून घ्या की बरोबर आहे चुकीची आहे. त्यानंतरच त्या ठिकाणी क्लिक करा, हो नाही जे असेल ते. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका, हे शेअर करत चला बघा. कारण मी सोशली तुमच्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे. काही उद्देश नाही, पैसा कमावणं हा मुळीच उद्देश नाही. सबस्क्रायबर यासाठी वाढले पाहिजे की मलाही प्रेरणा भेटेल आणि आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ, खास करून शेतकरी, विद्यार्थी बांधव, अपंग बांधव यांच्यासाठी मनातून तळमळ आहे, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन येतो आहे. पुन्हा भविष्यामध्ये शेतकरी बांधवांना KYC संबंधित जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्याचं उत्तर मी व्हिडिओच्या मार्फत द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.